म्हटलं आम्ही ज्यांच्या तालमीत झालो तयार बाबासाहेबांनी कांशीराम, त्यांनी आम्हाला दुसऱ्याच्या दारात बसायला कधी शिकवलं नाही. आम्ही त्या संस्कृतीचे नालायक अनारोस अपत्य नाही. आणि त्यामुळं आम्हाला निवडणूक आली की कुणाच्या तरी दारात जाऊन बसायचं, कुणाकडे तरी जाऊन 2-4 काही जागा पदरात मिळतील का याची मागणी करायची. तो आंबेडकरी चळवळीचा कधी पिंड नव्हता आणि तो असलाही नाही पाहिजे. बहुजन समाज के सारे महापुरुषों को सबसे पहले विनम्र अभिवादन करके बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी स्थापना दिवस और बहुजन नायक मान्यवर साहब श्री कांशीराम जी के स्मृति दिन के मौके पर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी नागपुर की तरफ से आयोजित इस जनसभा में आज अपने निमंत्रण पर मेहमान के रूप में, आंदोलन के साथी के रूप में राजस्थान से हमारे भारतीय ट्राइबल पार्टी के प्रेसिडेंट आ गए, भारतीय शोषित समाज पार्टी के साथी उत्तर प्रदेश से चलकर यहाँ आ गए, बिहार एसपी के उत्तर भारत के प्रभारी हमारे साथी दिल्ली से चलकर इस प्रोग्राम के लिए आ गए. उन सभी मेहमान साथियों का एक बार जोरदार तालियां बजाकर आप लोग शुक्रिया उनका अदा करें. दूसरी तरफ आज के इस दिन के मौके पर आदरणीय साहब कांशीराम जी को श्रद्धांजलि देने के लिए कलाकारों का जलसा होना चाहिए. उनके माध्यम से भी कांशीराम जी के संघर्ष को याद करना चाहिए. इस अनोखी आइडिया के साथ हमारे मूवमेंट के साथी अनिरुद्ध शेवाळे जो अपने राष्ट्रीय प्रबोधनकार की भूमिका निभाते, कला के माध्यम से अपने साथियों के साथ बहुजन आंदोलन को आगे बढ़ाने का योगदान देते हैं. तो हमारे राहुल शेवाळे जी, हमारे अरुण सहारे जी और तमाम सारे जो कलाकार आज इस मंच पर पहुँचे, अभी जिन्होंने पोवाड़ा सादर किया वो भी हमारे साथी, उन साथियों का भी जोरदार तालियों से हम उनका शुक्रिया अदा करें. दरअसल मुझे बोलना था 6 बजे, लेकिन अध्यक्ष को बहुत कुछ सुनना पड़ता है. कम से कम 2.5 घंटे से मैं काफ़ी साथियों को सुन रहा था. मुझे मालूम है शाम को घर जाने के लिए विदर्भ में आजकल ठीक ठाक समय नहीं होता, जंगल में वाघ घूमते रहते हैं, राजनीति में भी कोई कलर वाले बिना कलर वाले घूमते हैं. वैसे हमारे नागपुर ग्रामीण के आदिवासी लोग भी गांव में जाने की इवनिंग के सोचे तो रास्ते में टाइगर बहुत जरूर मिलता है.
तो उनकी भी समस्या है, ज़्यादा समय तक वो सभा में नहीं रुकते। इसके बावजूद अभी तक आप इतने साथियों की संख्या में लगातार इस कार्यक्रम में उपस्थित हो, इसलिए आप भी अपने खुद के लिए एक बार जोरदार तालियां बजाकर खुद का समर्थन करें। खरं तर मी आज ठरवलं मराठीत बोलायचं। मराठीत अशासाठी बोलायचं की काही शिव्या या मराठीतच द्याव्या लागतात, त्या हिंदीत देऊन चालत नाहीत। याचा अर्थ तुम्ही म्हणाल माने सर काही शिव्या बिव्या घालणार आहेत की नाही, तर शिव्या घालून प्रश्न सुटत नाही, पण एखाद्या गाढवाला गाढव म्हटल्याशिवाय लोकांनाही कळत नाही, एखाद्या गध्याला गधा म्हटल्याशिवाय त्या गध्यालाही समजलं पाहिजे की तू गधा आहेस, आणि लोकांनाही कळलं पाहिजे की हा खानदानी गधा आहे, हा लाता मारल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी मुद्दाम ठरवलं की आज हिंदीमधून न बोलता आपल्या मायभाषेमध्ये मराठीमध्येच बोलायचं, जेणेकरून महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरवादी लोकांना हे समजलं पाहिजे। आणि मी जेव्हा म्हणतोय की महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी लोकांना, तेव्हा तुम्ही म्हणाल त्यांच्यापर्यंत आवाज कसा जाईल, तर त्यांच्यापर्यंत आपला आवाज इंडियाच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जातोय, आणि त्यामुळे त्यालाही ऐकायला मिळणार आहे। खरं तर ही सभा ठरवली तेव्हा अनेक लोक म्हणाले, माने सर ही काही सभा करण्याची वेळ आहे का? मग म्हटलं वेळ कोणती आहे? ते म्हणाले दुसऱ्याच्या दारात जाऊन बसायची वेळ आहे, वाड्यावरती जाऊन बसायची वेळ आहे, कुणाच्या बंगल्यावरती जाऊन बसायची वेळ आहे। म्हटलं आम्ही ज्यांच्या तालमीत झालो तयार, बाबासाहेबांनी कांशीराम, त्यांनी आम्हाला दुसऱ्याच्या दारात बसायला कधी शिकवलं नाही। आम्ही त्या संस्कृतीचे नालायक अनारोस अपत्य नाही, आणि त्यामुळं आम्हाला निवडणूक आली की कुणाच्या तरी दारात जाऊन बसायचं, कुणाकडे तरी जाऊन 2-4 काही जागा पदरात मिळतील का याची मागणी करायची। तो आंबेडकरी चळवळीचा कधी पिंड नव्हता, आणि तो असलाही नाही पाहिजे असं मानणारे आम्ही आहोत, आणि म्हणून आज या मैदानातून निवडणुकीची भाषा करीत आहोत। मगाशी अनिरुद्धांनी खूप चांगला कार्यक्रम केला, मी धन्यवाद दिलं, पण पुढचे धन्यवाद देतो की अनिरुद्ध कुठूनही उभा राहो, कोणाच्याही तर्फे उभा राहो, पण या कार्यकर्त्याला आमदार करा। जोपर्यंत असेच लोक आमदार होत नाहीत तोपर्यंत नालायकाची फॅक्टरी बंद होणार नाही, आणि BRSP दारात बसणाऱ्या लोकांची फॅक्टरी नसून नालायक लोकांची फॅक्टरी बंद पाडणारा राजकीय पक्ष आहे, हे आम्ही ठासून सांगू इच्छितो। गेल्या वेळेला आम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काय असते ते आम्ही पाहिले। भारतीय जनता पार्टीकडे जाण्याचा आमचा प्रश्नच नाही, पण महाराष्ट्रामध्ये आमच्या आंबेडकरी चळवळीचे अनेक लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। कोणी रिपब्लिकनवाला असतो, कोणी पॅन्थरवाला असतो, कोणी BSP वाला असतो, कोणी BRSP वाला असतो, पण नालायक नेते त्यांना दाद देत नाहीत। ज्यांना नेहमी दुसऱ्याच्या दारात उभं राहायची सवय लागलेली आहे ते अशा कार्यकर्त्यांना भीक घालत नाहीत। आमच्या भंडाऱ्याचे काही कार्यकर्ते टेंभुर्णे आणि त्यांचे सहकारी
त्यांनी जाहीरपणे एक अभियान चालवलं. काय चालवलं अभियान? की एकंदरच महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीची खस्ता हालत लक्षात घेऊन कमीत कमी आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या काही नेत्यांनी तरी एकत्र आलं पाहिजे. पुण्यामध्ये काही लोक प्रयत्न करतात, मुंबईमध्ये काही लोक प्रयत्न करतात, विदर्भामध्ये काही लोक प्रयत्न करतात. त्या सगळ्यांना सकारात्मक प्रतिसाद जर कोणी दिला असेल तर या डॉक्टर माने यानं सकारात्मक प्रतिसाद दिला. बाकीचे काय? बाळासाहेब आंबेडकर नाव घेऊन सांगतो, अजिबात कुणालाही सोबत घ्यायची त्यांची इच्छा नाही. काय इच्छा नाही त्यांचं त्यांना माहीत. काय चुकून साला 10-20 आमदार निर्माण झाले तर मला कोण विचारणार नाही उद्या, ही भीती असावी. आणि बौद्धातून तर होताच कामा नये, बौद्धातून नाही झाला पाहिजे. ही काळजी एकटे बीजेपी वाले घेतात असं समजू नका. ही काळजी एकटे काँग्रेसवाले घेतात असे समजू नका. ही काळजी रिपब्लिकन नेते आणि आंबेडकरी नेते देखील घेतात. त्यांना असं वाटतं की त्यांच्यातला जर एखादा कार्यकर्ता आमदार खासदार झाला तर उद्या त्यांच्या नेतेगिरीवरती संकट येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ते कुठल्या आपल्या कोणत्याही सशक्त कार्यकर्त्याला कधी आमदार आणि खासदार होऊ देत नाहीत. ही त्यांच्या नालायकीतला धडधाकड पुरावा आहे. डॉक्टर वेलाराम इतार भारतीय ट्रायबल पार्टीचे अध्यक्ष आहेत. राजस्थानमध्ये त्यांची पार्टी आहे. पार्टी फार जुनी नाही, नवीनच आहे. पण त्यांचा आता 1 खासदार आणि 4 आमदार आहेत. 1 खासदार आणि 4 आमदार. मी त्यांना म्हटलं, कसं निवडून आणलं तुम्ही? कुठून पैसे आणले? कारण आजकाल महाराष्ट्राच्या निवडणुका सुरू आहेत. आजकाल अंबानीच्या विरोधात काही लोकांची तोंड बंद झाली. निवडणुकीला मदत पाहिजे. आता बोलत नाही ते एकटेच. राहुल गांधी आपलं दिल्लीमध्ये अंबानी अंबानी करतं. 2 दिवसापूर्वी मी हैदराबादला होतो. हैदराबादमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथं काँग्रेसचं सरकार हे अंबानीला पाय घड्या घालतं, अदानीला पाय घड्या घालतं. इकडं काँग्रेसचे मंत्री, काँग्रेसची सरकार अदानी अंबानीसाठी पाय घड्या घालतील आणि दिल्लीमध्ये राहुल गांधी अदानी आणि अंबानीमुळे देशाचा सत्यानाश झाला म्हणतील तर राहुल गांधीच्या मतासोबत काँग्रेसवाले सुद्धा नाहीत. हे अत्यंत स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये शरद पवार अदानी विषयी बोलत नाहीत. महाराष्ट्रामध्ये शरद पवार अंबानी विषयी बोलत नाहीत. बोलतीलही कसे? कारण गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंबानी आणि अदानीचे अधिकारी घेऊन भेटले कोण तर शरद पवार. त्यामुळे शरद पवार सुद्धा अदानी अंबानीच्या विरोधात बोलायला तयार नाही. ही जेव्हा वस्तुस्थिती आहे तेव्हा राजस्थान सारख्या इलाक्यामध्ये स्वतःच्या ताकदीवरती 1 खासदार 4 आमदार निवडून आणायचे. मी त्यांना विचारलं कसं केलं आणि ते म्हणाले, माने सर आमच्याकडे कुणाकडे 4 व्हीलर नाही, आम्ही सगळे 2 व्हीलरवाले, कोणी पैसेवाले नाही. या गावात डिझेल पेट्रोल भरायचं ते पुढच्या गावापर्यंत, पुढच्या गावानं डिझेल पेट्रोल टाकायचं तेव्हा पुढच्या गावापर्यंत असा प्रचार केला आणि एवढे आमदार आणि खासदार निवडून आणले. मग महाराष्ट्रातील लोकांना का जड जातो? काय जड जातं? आपल्या विदर्भामध्ये तर जिल्हे फार छोटे आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हे मोठे आहेत, नगरचं क्षेत्रफळ मोठं आहे, साताऱ्याचं क्षेत्रफळ मोठं आहे, डोंगराचा भाग आहे, पहाडांचा इलाका आहे.
पण आपल्या विदर्भामध्ये भंडाऱ्यातून दगड मारला तर गोंदियाला जातो, गोंदियातून दगड मारला तर गडचिरोलीत जातो, आणि गडचिरोलीच्या बॉर्डरवरती उभा राहून दगड मारला तर चंद्रपुरात पडतो, आणि चंद्रपुरातून अलीकडे आला की वर्धा सुद्धा टप्प्याच्या बाहेर जात नाही, तो आतच येतो, आणि वर्ध्याला लागून नागपूर आहे, नागपूरला दगड यायला किती वेळ लागेल. मग जेव्हा राजस्थान सारख्या एखाद्या गरीब राज्यामध्ये आदिवासी सारखा समुदाय आपले 4 आमदार 1 खासदार निवडून आणू शकतो, तर महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी लोकांना आपल्यावरती का विश्वास नाही, हा माझा प्रश्न आहे जाहीर सभेमध्ये तुम्हाला. का तुमच्यामध्ये हा विश्वास नाही. मध्ये बीएसपीचे लोक भेटले मला, अनिरुद्धच्याच घरी भेटले, अनिरुद्धनं जेवायला बोलवलं होतं. सर म्हणे जेवायला या. म्हटलं कार्यकर्त्याच्या घरी जेवण करणं आपलं कामच आहे, नाहीतर आपणाला अन्नदात्याची गरज असतेच. म्हटलं ठीक आहे. मग त्यांच्या घरी बीएसपी वाले येऊन भेटले, बीएसपीचा अध्यक्ष येऊन भेटला. म्हणाले सर आमच्याशी युती आपण केली पाहिजे. मी त्यांना हो म्हटलं. जरी माझे तात्विक मतभेद आहेत तरी आंबेडकरी चळवळीच्या हितासाठी मी सांगितलं आपण युती करू, काही चिंता करू नका. मागा आमच्या भंडाऱ्याचे सहकारी गेले प्रकाश आंबेडकरांची चर्चा करायला. आता हे मी जाहीर का करतो, कारण काही गोष्टी जाहीर करणं गरजेचं आहे, लोकांना समजणं गरजेचं आहे. गेले रवी भवनमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना भेटले. बाळासाहेब आंबेडकरांना मला वाटतं आमचे पिसे सर पण भेटले असतील, भेटले. आणि जसे बाळासाहेबाला भेटले आणि म्हणाले की आपल्या आंबेडकरी नेत्यांनी एकत्र बसलं पाहिजे. बाळासाहेब म्हणाले कोणाला घेऊन बसायचं, मेलेल्या लोकांना घेऊन बसायचं का, सगळेच मेलेले आहेत, त्यांना कशाला जिवंत करता. अनिरुद्धला बी अनुभव आलाय, अनिरुद्ध बी चहा प्यायला गेला होता. पण खरं आहे, कारण विषाची परीक्षा घेतल्याशिवाय विष आहे कसं कळणार. पण सारखं विष घेतलं तर मराल एक दिवस, एकदा केलं भरपूर झालं, कारण विषयाची टेस्ट वारंवार केल्यावर त्याचा परिणाम होईल. त्यामध्ये एकदा गेले ठीक आहे. मग आमचा एक सहकारी म्हणाला अमका तमके पार्टी आहे, म्हणे अजिबात नको, त्याच्याशी तर माझा अजिबात जमत नाही. मग म्हणाले हा दुसरा घ्या, म्हणे त्याच्याशी अजिबात जमणार नाही. मग म्हणाले तिसरा घ्या, हाही जमणार नाही. चौथा म्हणे हाही जमणार नाही. अरे मग चालतं कोण तुला. आणि मग सगळ्यात शेवटी म्हणाले माने सर चालतील का तुम्हाला. आणि मग ते म्हणाले माने सर चालतील, पण माने सरांनी पाठिंबा द्यावा मला. आता माने सरांनी 9 वर्ष झक मारली महाराष्ट्रात, 40 वर्ष ऑल इंडियात. ते काय कुणातरी सोम्या गोम्याला नुसता पाठिंबा द्यायला का, पाठिंबा द्यायला नाही. आताही तुम्हाला जाहीरपणे सांगतो, आताही आमची मुंबईची काही माणसं या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटली, काही माणसं उद्धव ठाकरेंना भेटली, काही माणसं शरद पवारांना भेटली, काही माणसं काँग्रेसच्या नेत्याला भेटली आणि त्याला निवेदन दिलं. त्या निवेदनाची कॉपी जर कुणाला हवी असेल तर माझ्याकडे मिळेल, ती कॉपी आहे पुराव्यासह. आणि निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं स्पष्टपणे की बाबा हो, लोकसभेचं गणित वेगळं आहे, विधानसभेचं गणित वेगळं आहे. लोकसभेला तुम्हाला दलितांनी प्रचंड मतं दिली, आदिवासींना दिली, मुसलमानांनी दिली, कारण लोकतंत्र और संविधान खतरे में था. लेकिन संविधान और लोकतंत्र, विधानसभा के चुनाव में कोई खतरे में नहीं होगा. विधानसभा के चुनाव में स्टेट के मुद्दे होंगे, भागीदारी के मुद्दे होंगे, लोगों के जनता के जिंदगी के साथ जुड़े हुए मुद्दे होंगे. उन मुद्दों को लेकर आपको अगर चुनाव जीतना है तो इस चुनाव में कोई संविधान नहीं चलेगा, कोई लोकतंत्र नहीं चलेगा. आणि हरियाणामध्ये तेच झालं ना. हरियाणामध्ये 5 खासदारकीच्या जागा जिंकल्या होत्या काँग्रेस पक्षानं.
5 जिंकल्या होत्या बीजेपीनं. ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आमचे पृथ्वीराज हे हरियाणाचेच आहेत. हरियाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी जाऊन आलोय. अर्धा हरियाणा बीजेपी आणि काँग्रेसमध्ये वाटला होता. मग आता नेमकं काय झालं? काँग्रेसचं का पानिपत झालं हरियाणामध्ये? आणि काँग्रेसचं पानिपत अशासाठी झालं, पृथ्वीराजजी म्हणाले की हरियाणामध्ये 90 विधानसभेच्या जागा आहेत. मग 90 या काँग्रेसचे नातेवाईक, कोणी पंतू, कोणी नातू, कोणी मुलगा, कोणी मुलगी, या 90 लोकांच्याच घरामध्ये तिकीट दिली. आता 90 लोकांच्या घरामध्येच तिकीट देणं म्हणजे काय काँग्रेस पक्ष आहे का हो? हरियाणा तो संपूर्ण म्हणजे काय 90 लोकांची घराणे आहेत का? आणि हेच जर काम महाराष्ट्रात महाविकास आघाडी करणार असेल तर जे हरियाणामध्ये पानिपत झालं काँग्रेसचं तेच महाराष्ट्रामध्ये होईल, हे सुद्धा मी आज या सभेमध्ये जाहीरपणे सांगू इच्छितो. आमची भावना नाही त्यांचं वाईट व्हावं म्हणून, पण तुमच्या नियत आणि नीतीमध्ये खोट आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. काय चाललंय हो महाराष्ट्रामध्ये? कालपर्यंत बीजेपी होते, जे बीजेपीत होते ते आता शरद पवारकडे चालले. बीजेपीत होते ते काँग्रेसमध्ये चालले. बीजेपीत होते ते काँग्रेसच्या शिवाय उद्धव ठाकरेकडे चालले. अरे मग जो कालपर्यंत बीजेपी संघ परिवाराच्या सोबत होता त्याला तुम्ही निवडणुकीत आता तिकीट वाटता आणि सांगाल की आम्ही भारतीय राज्यघटनेचं रक्षण करू, तर मूर्ख कोणाला बनवता? म्हणजे कालपर्यंत जे भारतीय जनता पार्टी सोबत, RSS सोबत, ते निवडणुकीला तुमच्या बाजूला आले की पवित्र झाले, ते शुद्ध झाले, ते संघीय राहिले नाहीत. मग कोणी इंदापूरचा पाटील असेल, कोणी फलटणचा, कोणी दुसरा असेल, ही सगळी कालपर्यंत बीजेपी सोबत असणारी माणसं आज तिकिटाच्या लालसेनं काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये येत असतील आणि त्यांना घेऊन हे सांगणार की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर हा पुरोगामी महाराष्ट्र आम्हीच्या पुढे चालू, हे कसं विश्वास ठेवायचं? कोणत्या आधारावर मानायचं? आणि ह्या जेव्हा बाबीचा विचार करतो तेव्हा आम्ही भूमिका सातत्यानं दोन्ही बाजूनं ठेवली. आणि ज्याला आम्ही दोन्ही बाजूनं म्हणतो तेव्हा एक तर आमचं ध्येय आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला अनेक गैर राजकीय माणसं निवडणुकीच्या प्रचारात आली आणि म्हणाली आपणाला देश, संविधान आणि लोकतंत्र वाचवायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीला मतदान केलं पाहिजे. कोणी निखिल वागळे आला, कोणी आणखी आला, आता श्याम मानव फिरतायत. आता ही गैर राजकीय माणसं आपल्या नागपुरात तर सुसवाट आहे, लोकसभेला भरपूर होती, आता विधानसभेला संख्या त्याची रोडावली. पण जर कोणता आंबेडकरी चळवळीचा माणूस आपली आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी राजकारण मोडीत काढा आणि काँग्रेसला मतं द्या किंवा अमक्या तमक्या पक्षाला मतं द्या असं सांगायला जर आपल्या दारामध्ये आला तर हातामध्ये दांडकं हातात घेऊन उभे राहा आणि साल्याच्या पाठीची साल्ट काढा. तेव्हा शेवट त्यांना आंबेडकरी राजकारण आणि आंबेडकरी चळवळ करणार नाही. या भूमिका घ्याव्या लागतील, कडवी भूमिका घ्यावी लागेल. तीव्र एकतर प्रतिकार करावा लागतो नाहीतर समर्थन करावं लागतं. आंबेडकरी चळवळीमध्ये समर्थन करण्याची शक्ती आहे पण प्रतिकार करण्याची शक्ती कमी झाली. काय का असे ना, काल त्या 4-5 आदिवासी आमदारांनी मंत्रालयात उड्या तरी मारल्या, बरेच जाळीवरती का असे ना पण त्यांनी उड्या मारल्या की नाही? आदिवासी आमदारांनी मंत्री मानल्या, उड्या मारल्या. आपले दलित नेते, दलित आमदार महाराष्ट्रात 25 ना 29 दलित आमदार आहेत. 29 राखीव जागेवरती निवडून गेलेले आमदार आहेत. एका तरी आमदारानं आजपर्यंत आवाज उठवला
बजेट समाज कल्याणचं असो, दलितावरच्या अन्याय अत्याचाराच्या घटना असो, की विकासाच्या बाबतीचा निधी असो, अहो निधी तर काय सांगायचं. आजकाल समाज कल्याण खात्याचा निधी कुठं कुठं वा मागं पंढरपूरची जी वारी असते ना, चलो विठ्ठल के ओर, आता तो विठ्ठलसुद्धा आपला बौद्धच आहे, तो भगवान बुद्ध आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे. पण त्याला काय म्हटलं जातं की पंढरीच्या वारीला म्हणे चला, आणि पंढरीच्या वारीवरती कोणता खर्च केला, कोणता पैसा लावला, तर सामाजिक न्याय विभागाचा पैसा लावला, समाज कल्याण खात्याचा पैसा लावला. मग याच्या विरोधात एकाही माणसानं, दलित आमदारांना आवाज काढायचा नाही, एकाही दलित नेत्यानं आवाज काढायचा नाही. कोणतरी संधी अधिकारी त्याच्या विरोधात बोलतो, कमीत कमी सोशल मीडियात पोस्ट तरी टाकतो, पण दलित नेत्याचे आवाज बंद. हीच गोष्ट आदिवासींची. पेसा कायद्याअंतर्गत आदिवासीच्या नोकऱ्या आजपर्यंत बंद पाडल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. 4-5 आमदारांनी काल मंत्रालयात उड्या मारल्या, दुसऱ्या दिवशी जाहिरात आली, 5 तारखेला GR निघाला. या आदिवासींच्या उड्या मारण्याच्या आमदारांची ताकद. आणि आपल्याकडं नेतेही तयार नाहीत, आमदारही तयार नाहीत, खासदारही तयार नाहीत, आणि म्हणाला आमचं राजकारण वाढलं पाहिजे. अहो गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मुस्लिम लोकांची बैठक झाली आणि काँग्रेसला धारेवर धरलं. वक्फ बोर्डाचा बिलाचा मुद्दा आगामी अधिवेशनामध्ये येणार आहे. काय काँग्रेसची भूमिका आहे, काय महाराष्ट्रामध्ये भूमिका आहे, मुस्लिम लोक विचारत आहेत. मुस्लिमांनी डोळे झाकून लोकसभेला मतदान केलं. आमचे जसे INLचे नेते म्हणाले कि संविधान खतरे में, देश खतरे में, लोकतंत्र खतरे में, वोट दिया. मी नेहमी म्हणतो, धुळ्याची लोकसभेची जागा काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांनी जिंकली. ती एकमेव मुसलमानाच्या जीवावर, मालेगाव मतदारसंघाच्या जीवावर, बाकीच्यांच्या जीवावर नाही, एकट्या मुस्लिमांच्या जीवावर. देशामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये दलित मुस्लिमांनी निर्णायक मतदान केलं. काँग्रेसच्या जागा वाढल्या, काँग्रेसची संख्या वाढली, इंडिया ब्लॉकची संख्या वाढली, महाविकास आघाडीची संख्या वाढली. पण त्यांना आता विधानसभेमध्ये भागीदारी देणार का नाही. मुस्लिम जिमखाना मुंबईला मीटिंग झाली की लोकसभेमध्ये आम्हाला तुम्ही एक खासदारकीची जागा दिली नाही, आम्ही मागितली नाही, बोललं नाही. मग विधानसभेत काय, विधानसभेत पण भागीदारी देणार की नाही. म्हणजे एका बाजूला मुस्लिम समाज देखील भागीदारी मागायला लागला. आदिवासी आमदार भले कमी का असेना, पण 2-4 म्हणाले जर आदिवासीच्या विरोधात सरकारनं निर्णय घेतला तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडू. पण दलित नेत्यामध्ये एकतरी माईचा लाल आहे का वासा, एकतरी आहे का. नागपुरातला, महाराष्ट्रातला, विदर्भातला, पश्चिम महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला एकतरी आहे का हो. एकाची हिंमत नाही, एकाच्या विरोधात बोलायची हिंमत नाही. अहो हिंमत नाही याचं उदाहरण असेल तर दीक्षाभूमीचं आंदोलन तुम्ही पाहिलं, काय झालं होतं दीक्षाभूमीला तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. 1.5 वर्ष काम चालू होतं. त्याच्या अगोदर अंबाझरीतलं आंबेडकर भवन जमीनदोस्त केलं, त्याच्याही वरती काम सुरू केलं. विदर्भातले दलित आमदार, आंबेडकरी आमदार झोपले होते का, कुठे गेले होते. 1.5 वर्ष जेव्हा दीक्षाभूमीवर त्या मैदानामध्ये काम चालू होतं तेव्हा एकाही आमदाराला दिसलं नाही, सगळ्यांचे डोळे फुटले होते. आणि मग जेव्हा जनता जेव्हा रस्त्यावर उतरायला लागली, लोक आले त्या दीक्षाभूमीवर, काही फार संख्येनं नव्हते, कमीच होते, पण त्यांच्या समोर देखील महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारला, शिंदे सरकारला झुकावं लागलं. हा तुमच्या समोर आदर्श नाही का, हा तुमच्या समोर आदर्श नाही का. अहो एका महिन्यात सगळं सपाट करावं लागलं ना, करावं लागलं की नाही. अरे जर 4-10 लोक जर आपले उभे राहिले तरी 1-1.5 महिन्यात सपाट करावं लागतं.
तर तुम्ही जर निर्णय घेतला तर या सगळ्यांना भुईसपाट करायला किती वेळ लागेल रे. पण निर्णय घेण्याची गरज आहे. आणि निर्णय कोण घेऊ शकतं? ज्याचा आपल्या ध्येयावर विश्वास आहे, जो आपल्या सिद्धांतावरती ठाम आहे, जो 1,500 रुपयाच्या लाईनीमध्ये नाही. नाहीतर 1,500 रुपये घे, 2,000 रुपये घे. अरे 1,500 काय वाटतं रे? 1,500 काय फार झालं का? BRSPनं आमच्या पहिल्याच म्हणण्यामध्ये मांडलं होतं की कोणत्याही जाती धर्माचा शेतकरी असू द्या, कोणत्याही वय वर्ष 65 झाली तर त्याला 5,000 रुपये पेन्शन योजना लागू करा, ही मागणी करणारा BRSP पहिला पक्ष आहे. पण यांनी महाराष्ट्रामध्ये तसं करण्यापेक्षा आरक्षणाची खैरात वाटायला सुरुवात केली. काय हो, फडणवीस आज आणि काल नागपुरात आहेत ना. फडणवीस नागपुरातच आहेत, दरबार भरवत आहेत. फडणवीस, तुम्ही गेल्या वेळेला तुमचं सरकार होतं तेव्हा धनगरांना आरक्षण देणार होता ना, का नाही दिलं? आणि आता पुन्हा का त्यांना टांगणीला लावलं? बरं, धनगरांना स्वतंत्र आरक्षण आहे, त्यांना पाहिजे आदिवासीचं आरक्षण. मराठ्यांना स्वतःचं 10% आरक्षण आहे, त्यांना पाहिजे OBCचं आरक्षण. विदर्भामधला गोवारी, त्याचं आरक्षण BJPच्या नेत्यांनी इथं नागपूरच्या हायकोर्टामध्ये जिंकलेली केस त्यांनी सुप्रीम कोर्टात नेली. विदर्भातल्या भंडाराच्या जो MLC असणाऱ्या भाजपाच्या नेत्यानं 11 लाख रुपये खर्च केले आणि ती केस सुप्रीम कोर्टामध्ये टाकली आणि सुप्रीम कोर्टामध्ये गोवारी हरला. किती गोवाऱ्यांना माहिती आहे? किती गोवाऱ्यांना माहिती आहे? त्यावेळेला माझ्यासोबत भंडारेचा एक गोवारी नेता होता. तो आला माझ्याकडे, मला म्हणाला, माने सर, आमची केस सुप्रीम कोर्टात नेली भाजपावाल्यांनी. कारण त्याला महाराष्ट्रात BJPचं सरकार होतं. नागपूर हायकोर्टामध्ये गोवारीची केस जिंकलेली होती. मग आमच्या गोवारी बांधवांना कळत कसं नाही? अरे, जी केस तुम्ही इथं नागपूर हायकोर्टामध्ये जिंकला होता त्याच्या विरोधात फडणवीसची पार्टी BJP ही घेऊन गेली केस सुप्रीम कोर्टामध्ये आणि तुमच्या आरक्षणाचा भट्ट्याबह करून टाकला. हे गोवारीनं कधी कळणार? आणि मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही असं न्यायमूर्ती PB सावंत एकटा मराठा खंबीरपणे म्हणाला. सुप्रीम कोर्टानं 4 मे 2021ला सांगितलं, तरी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ, मराठ्यांना आरक्षण देऊ अशी भूमिका घेणारं सरकार हे कुणाच्या बाजूचं? कुणाच्या बाजूचं? त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा कोण देतो? जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक त्याला पाठिंबा देतात की नाही? शरद पवारांच्या पक्षाचे लोक त्याला पाठिंबा देतात की नाही? आणि त्यांच्या मांडीला लावून कधीतरी बाळासाहेब आंबेडकर लावून बसतात, कधी कोण तो कोल्हापूरचा महाराज जाऊन बसतो शाहू महाराजाच्या नावानं. आणि मग पुन्हा म्हणतात, नाही नाही आम्ही भटकलो. माझ्यासारखा नेता त्या भानगडीत कधी पडला नाही आणि अशा घटनाविरोधी लोकांच्या सोबत आम्ही कधी मांडीला मांडी लावून बसणार नाही. भले आमचे राजकारण चालो न चालो, आम्हाला त्याची पर्वा नाही. भूमिका क्लिअर आहे. आदिवासीच्या आरक्षणात धनगर येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. फेब्रुवारीमध्ये मुंबई हायकोर्टामध्ये केस होती धनगर आरक्षणाची. हायकोर्टानं सांगितलं धनगरांना आरक्षण देता येणार नाही. धनगर आरक्षण करते सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात हरले, रिव्ह्यू पिटिशन हरले. आणि तरी देवेंद्र फडणवीस म्हणे, शिंदे म्हणे, अजित पवार म्हणे धनगराला आरक्षण कसं देतो? कुठून येणार आहे? कुठून देणार? जेव्हा कायदा तुमच्या बाजूचा नाही तेव्हा लोकांशी खेळ करणं हा गुन्हा आहे. त्यांच्या जीवाशी खेळणं हा गुन्हा. मराठ्याला कायद्यानं आरक्षण मिळू शकत नाही, तुम्ही त्यांना द्यायला चालला. आणि ज्या मुस्लिमांना 5% शैक्षणिक आरक्षण मुंबई हायकोर्टाने 2014 साली दिलं, ते मात्र तुम्हाला राबवता येत नाही, ही तुमच्या नालायकीचा दुसरा पुरावा. आणि हे सगळं करत असताना गुजरातमध्ये पटेलांना आरक्षण नाही मिळालं. तिथं BJPनं आंदोलन नाही चालू केलं पुन्हा पटेलांना आरक्षण द्या म्हणून.
उत्तर भारतामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा अगदी 8 राज्यामध्ये जाठाला आरक्षण दिलं होतं भाजपानं. 2015 साली रामसिंग नावाचा खटला सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टानं जाटाचं आरक्षण रद्द केलं. उत्तर भारतामध्ये जाटाने पुन्हा कधी आंदोलन नाही केलं. उत्तर भारतामध्ये जाटाने आंदोलन नाही केलं. गुजरातमध्ये कधी पटेलांनी आंदोलन नाही केलं. कुठल्या राजकीय पक्षांना त्यांना आंदोलन करायला भाग नाही पाडलं. म्हणजे जी पब्लिक मॅच्युरिटी गुजरातमधल्या राजकीय पक्षामध्ये आहे, उत्तर भारतातल्या राजकीय पक्षामध्ये आहे, ती मॅच्युरिटी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षामध्ये नाही. हा महाराष्ट्रातील राजकारणाचा सगळ्यात मोठा पराभव आहे. हे महाराष्ट्रातील राजकारणी मंडळींना कळायला हवं. आणि हे मंडळी आदिवासीच्या विरोधात धनगर, धनगराच्या विरोधात आणखी कोण, ओबीसीच्या विरोधात मराठा. BRSPची भूमिका साफ आहे. ओबीसीचं आरक्षण फक्त ओबीसीला, आदिवासीचं आरक्षण फक्त आदिवासीला. आम्हाला बाकीच्यांनी मतं देऊ नाही तर नाही देऊ काही फरक पडत नाही, पण आमच्या भूमिका मात्र क्लिअर आहेत. या भूमिका क्लिअर आहेत. इव्हन आदिवासी नेत्यांची एवढी हिंमत नाही म्हणायची, कारण अनेक आदिवासी हे दुसऱ्या पक्षात आहेत. गडचिरोलीचा असेल, चंद्रपूरचा असेल, अनेक आदिवासी यवतमाळ पट्ट्यातील असतील, अमरावती पट्ट्यातील असतील, हे BJP सोबत आहेत, काँग्रेस सोबत आहेत. त्यांची हिंमत नाही म्हणायची, पण आमची हिंमत आहे म्हणायची. आम्ही स्पष्ट भूमिका घेणारे लोक आहोत. आम्ही राजकीय फायदा आणि तोटा लक्षात घेऊन भूमिका घेत नाही. त्याच्यासाठी जी येईल ती किंमत आम्ही द्यायची तयारी आहे. हे कांशीरामजीने आम्हाला आयुष्यात शिकवलं आणि म्हणूनच सडेतोडपणे भूमिका घेतो. कुणाची पर्वा नाही आम्हाला. ही भूमिका घेतल्यामुळं सगळे आदिवासी BRSPला मतदान करतील या चुकीच्या भूमिकेत देखील आम्ही नाही. मुसलमानांच्या आरक्षणाला आम्ही समर्थन देतो म्हणजे मुसलमान सगळे वोट करतील अशी आमची चुकीची भूमिका नाही. ओबीसी त्यांच्या आरक्षणात कोणी वाटा घेता कामा नये अशी आम्ही भूमिका घेतली, म्हणून सगळे ओबीसी आम्हाला मतदान करतील अशाही समजण्याचा गाढवपणा आमच्यात अजिबात नाही. आम्हाला ते क्लिअर कट माहिती आहे, कारण हिंदुत्वाच्या नावाखाली ओबीसी भटकतात, हिंदुत्वाच्या नावाखाली आदिवासी भटकतात. आता हरियाणामध्ये काही दलित पण भटकले, दलित पण गेले ना. दलितांनी BJPला मतदान केलं, दलितांनी काँग्रेसला मतदान नाही केलं. हरियाणामध्ये दिसतं. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या दलितातले काही वर्ग आहेत, काही समाज आहेत, ते BJPला मतदान करतात. ओबीसी बहुतांशी BJPला मतदान करतो. जरी ओबीसीची जनगणना करत नाही BJP तरी मतदान करतात, कारण तिथं हिंदुत्वाचा अजेंडा भारी पडतो. तिथं ओबीसी म्हणून ओबीसी माणूस मतदान करत नाही, तो हिंदू म्हणून मतदान करतो आणि मग त्याचा हिंदुत्वाचा अजेंडा भारी पडतो. BJPला सगळ्यात जास्त मतदान करणारा हा भारतातला आदिवासी नाही, ओबीसी आहे. तरी आमचे भागवत म्हणतात हिंदू खतरे में. 2-4 दिवसापूर्वी कुठेतरी आपले भागवत म्हणाले हिंदू सुरक्षित रहने के लिए इकट्ठा रहना चाहिए, नहीं तो देश में हिंदुओं को खतरा है. एका बाजूने ते म्हणतात भारत ये देश भी हिंदू का, देश भी हिंदू का, सरकार भी हिंदू की, प्रशासन भी हिंदू का, मीडिया भी हिंदू का. और फिर खतरा किससे, फिर खतरा किससे भाई? 2-4 दाढ़ी वाले बेचारे, उनके ना आगे ना कोई पीछे, और दाढ़ी से खतरा लगता है? दाढ़ी से खतरा नहीं लगता. खतरा ज़्यादा अंबेडकरी विचार से लगता है, क्योंकि अंबेडकर विचार ये बगावत का नाम है, ये विद्रोह का नाम है, और ये बगावत भविष्य में कहीं नहीं दिखनी चाहिए. ये मेन मंसूदा है. और इसीलिए चाहे हमारे मोहन भागवत जी हो, कोई भी हो, हिंदू खतरे में है, हिंदू धर्म खतरे में है, हे सगळं सांगून एका बाजूला आदिवासीला घ्यायचं. आताही त्याने आदिवासींचं हिंदूकरण मोठ्या प्रमाणात, आणि आता सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्टला एक निर्णय आला.
म्हणे आरक्षणासाठी 4-4 तुकडे करा, दलितांचे तुकडे करा, आदिवासींचे तुकडे करा, ओबीसींचे तुकडे करायला एक रोहिणी कमिशन आयोग नेमला. हे सगळं करून एकत्रित आलेले दलित आणि आदिवासी यांचे पुन्हा तुकडे करण्याचं कारस्थान जे 1975 साली काँग्रेस पक्षानं पंजाबमध्ये पहिल्यांदा सुरू केलं, ते आता BJP मोठ्या प्रमाणावर ऑल इंडियामध्ये सुरू करणार आहे आणि आपल्यामध्ये झगडे लावण्याचे प्रयत्न करणार आहे. आपल्यामध्येच जेव्हा मी आपल्यामध्ये झगडे लावायचा प्रयत्न म्हणतो तेव्हा मी उदाहरण देतो. मुंबईमध्ये आंबेडकर स्मारक किती वर्ष झाली हो, किती वर्ष झाली? आंबेडकर स्मारकाची साधी प्लिंथ सुद्धा अजून भरून तयार नाही झाली. निवडणूक आली, 6 डिसेंबर आलं की आंबेडकर स्मारकातला मुद्दा, बाकी मुद्दा काढायचा नाही. दलित लोकांच्या भावनेशी खेळायचं. अरे दलित लोकांचं बजेट कुठं गेलं? दलित लोकांचं आरक्षण कुठं गेलं? पदोन्नतीतलं आरक्षण कुठं गेलं? विकासाच्या योजना कुठं गेल्या? आज मी येताना लोकमत नावाचा पेपर बघितला आणि त्या लोकमतमध्ये महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनाचा एक मोठा लेखाजोखा आहे आणि मी समाज कल्याण खात्याच्या योजनेचा लेखाजोखा बघितला तर 4च मुद्दे. दादासाहेब गायकवाड स्वाभिमान जमीन वाटप योजना आहे, नावसुद्धा नाही. महाराष्ट्रामध्ये फडणवीस हित आहेत, त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे. अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाची राज्य स्तरावरची मुख्यमंत्र्याची बैठक गेल्या 2-3 वर्षात महाराष्ट्रात झाली नाही. तुम्ही काय विकास करणार आहात? त्यामुळे ज्याला आर्थिक बजेटची गरज सुद्धा नाही, या बाबीवरती सुद्धा सरकार काम करत नाही. आणि हे जर सरकार अशाच पद्धतीनं काम करायचं असेल तर एक लक्षात घ्या, माणसं ऐकतात कोणाची? ऐकतात कमजोर लोकांचं कोणी ऐकत नाही हो. ते जालन्याचं एक आपलं फिरतंय ना, ते निवडणूक आली की प्रत्येकाला उठून उभं राहतं की त्याला केलं जातं, तो एक वेगळा मुद्दा. ते निवडणूक आले की आले, ते काय म्हणतं बघा, देता की नाही नाहीतर पाडतो, देता की नाही नाहीतर पाडतो. ते देता की नाही असं म्हणतं, देता की नाही नाहीतर पाडतो. परवा मुंबईला मुसलमान समाज पण म्हणाला, देता की नाही नाहीतर आम्ही गंभीरपणे विचार करतो. मुस्लिम जिमखान्यावर बैठक झाली, देता की नाही नाहीतर आम्ही गंभीरपणे विचार करतो. आणि दुसऱ्या बाजूला आपले आंबेडकरवादी माणसं, काय पाहिजे तुम्हाला? आमची मतच पाहिजे ना, होलसेलमध्ये देतो. काय फरक आहे आपल्यामध्ये? काय फरक आहे? म्हणजे महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला सुद्धा जी राजकीय अक्कल यायला लागली ती अनिरुद्ध बौद्धाला नाही रे. जी मराठ्यांना अक्कल यायला लागली ती आपल्या प्रबोधन चळवळीचे, प्रबुद्ध चळवळीचे, परिवर्तन चळवळीचे शिलेदार म्हणणाऱ्या लोकांना कुठे गेले? ही प्रगती म्हणायची का विनाश म्हणायचा? हा प्रगती का विनाश? आणि याच्यामधून कोंडी फोडावी लागेल. आणि कोंडी फोडण्यासाठी मी तुम्हाला सरळ सांगतो, काही लोक आम्हाला फोन करून असतात, पण मी कुणाच्या मागे धावणारा नेता नाही, कुणाच्या मागे आमदारकीसाठी पळणारा माणूस नाही. कांशीरामच्या तालमीत मी होतो, तो मिशनरी कार्यकर्ता म्हणून. आजही स्वतःच्या पायावरती उभा आहे, तो मिशनरी कार्यकर्ता म्हणून. कुणाच्या मागे धावण्यासाठी आपलं आयुष्य नाही, आपली त्याच्यासाठी गतिविधी नाही. पण कुणी सन्मानानं बोलवत असेल तर त्याचा जरूर विचार करू. अशासाठी काही लोक संपर्क करत असतील तर ते विचार करू. पण काँग्रेसवादले लोक फार हुशार असतात. निवडणूक आली की तुम्हाला अजिबात ते फोन करणार नाहीत, बाकीच्या वेळेला मात्र फोन करतील. कुठे आहात, कसे आहात, काय चाललंय, पक्षाचं काय चाललंय. पण निवडणूक आली की अजिबात तुम्हाला विचारणार नाही. त्यांना आणि आपल्या माध्यमातून सर्वांना, ए भाऊ, तुम्हाला जर आमची गरज नसेल तर आम्हालाही तुमची गरज नाही, हे कोणीतरी सांगायला पाहिजे. तुम्हाला जर आमची गरज नसेल, हरियाणामध्ये
दलित काँग्रेसपासून लांब का गेला? फायदा कुणाला झाला? बीजेपीला झाला. तुम्ही त्या भ्रमात राहू नका. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही मधली दरी काही लाखांचीच आहे. मग आमचीच काही एकट्याची जबाबदारी आहे का बीजेपीला रोखणं? दाढीवाल्यांचीच काही जबाबदारी आहे का बीजेपीला रोखणं? आणि तुम्ही आपल्या पोराबाळांचं पुनर्वसन करणं. शेंबड्या पोराला विधानसभा, शेंबड्या पोरीला राज्यसभा, शेंबड्या सासूला सुनेला लगेच विधान परिषद. आणि आम्ही मात्र नुसते ह्यांचे झेंडे आपल्या खांद्यावरती घ्यायचे. आता झेंडे नाही, हातात दांडे घ्यायची वेळ आली, हे लक्षात घ्या. झेंडे दुसऱ्याची घ्यायची वेळ नाही, हातात दांडे घ्यायची वेळ आली. आणि हे दांडे घेतल्याशिवाय काम होत नाही. त्याच्यासाठी जर कोणी वरच्या लेवलवर आपल्याशी बसलं नाही तर आपल्याशी खालच्या लेवलवर बसणारे अनेक लोक आहेत, अनेक आहेत. नाही असं समजायची काही गरज नाही. महाराष्ट्रामध्ये आहेत, सर्व भागामध्ये आहेत, विदर्भात सुद्धा आहेत. भारतीय ट्रायबल पार्टी जी महाराष्ट्रामध्ये 5 जागावरती तयारी करते ती भारतीय ट्रायबल पार्टी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी सोबत आहे. असे अनेक संघटना जे आपल्या सोबत आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजायची काही गरज नाही की त्यांनी आपल्याला बोलावलं नाही म्हणून आपल्यासोबत कोणी नाही. अरे त्यांच्याशिवाय आपल्यासोबत येणारे भरपूर जण आहेत. त्यांच्याशी हातमिळवणी करू, त्यांना सोबत घेऊ आणि महाराष्ट्रातल्या कमीत कमी 150 जागावरती BRSP आपली उमेदवार उतरवेल. खरं म्हणजे आजच काही उमेदवाराची नावं घोषित करायची होती. काही जिल्ह्यावाल्याने आपली नावं पण दिली, पण म्हटलं थांबा, संधी द्यावी. लोकांना म्हणायला नको तुम्ही एकतर्फी प्रेम सुरू केलं त्यामुळे आमचा घटस्फोट. त्यांना संधी कशाला द्यायची? थांबू 4-5 दिवस. पण आपला अनुभव आहे ते शेवटपर्यंत तुम्हाला फरफटत नेतात आणि मध्येच सोडून देतात. म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही. त्या अवस्थेला BRSP जाणार नाही. म्हणून BRSPनं स्वतःची आपली तयारी केली आणि 150 जाग्यावरती तरी कमीत कमी आपले उमेदवार उतरवेल. आता तुम्ही म्हणाल माने सर 150 जागामुळे BJPला फायदा होईल का? आता 150 सोडून बाकीच्या जागावरती काय होईल त्याचं काय? त्याला कोण जबाबदार? त्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना. जसं हरियाणामध्ये आप नावाचा पक्ष हा काँग्रेससोबत गेला नाही, जम्मू काश्मीरमध्ये गेला नाही, त्यांच्या इंडिया आघाडीतले पक्ष गेले नाही, तसं महाराष्ट्रातील डावे पक्षसुद्धा या महाविकास आघाडीसोबत जातील की नाही शंका आहे. समाजवादी पार्टी 2 आमदार आहेत, तेही जागा मागतायत. CPI CPM हे जागा मागतायत आणि त्यांना जागा द्यायला महाविकास आघाडी तयार नाही. त्यामुळे त्याही लोकांना वेगळा मार्ग अनुसरल्याशिवाय रस्ता राहणार नाही. काही दिल्लीच्या इशाऱ्यावरून पॅकअप होतील, पण आपल्याला महाराष्ट्रात आंबेडकरी राजकारण जर उभं करायचं असेल तर पॅकअप होऊन चालणार नाही. आपल्याला लढल्याशिवाय मार्ग नाही. आणि तेच धोरण बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भविष्यात आपले अंगीकारणे करून आगामी निवडणुकीत उतरेल. कुणाचा फायदा कुणाचा तोटा याच्यापेक्षा आंबेडकरी राजकारण किती मोठं झालं हा एकमेव निकष घेऊन आम्ही भविष्यामध्ये वाटचाल करू. या उशिरापर्यंत चालणाऱ्या आजच्या राजकीय जाहीर सभेला आपण मोठ्या संख्येनं शेवटपर्यंत उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार, आयोजकांचे आभार. जय भीम, जय भारत.